नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। केस खूप गळत असतील, केसांची वाढ होत नसेल किंवा केसांची वाढ खुंटलेली असेल, केस खूप विरळ झालेले असतील किंवा कोरडे झाले असतील, यासारख्या समस्या तुमच्या केसांच्या बाबतीत देखील असतील तर आज मी या सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय घेऊन आलेली आहे। हा उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला 5 रुपयांचा खर्च येणार आहे आणि हा उपाय केल्यानंतर असे हे केस तुमचे लांब सडक, दाट, मजबूत, स्मूथ आणि सिल्की होण्यास मदत होईल आणि तुमच्या केसांच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील ते या उपायाने दूर होतील। चला हा उपाय कसा बनवायचा, शिवाय कधी लावायचा आणि हा केसांवर किती वेळ ठेवायचा। हा जो रामबाण उपाय आहे तो वापरायला खूपच सोपा असून केसांच्या वाढीसाठी खूपच प्रभावी आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तेव्हाच तुम्हाला उपाय बनवल्यानंतर 100% रिझल्ट भेटेल। यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा। तर आपण धार्मिक कार्यामध्ये जे पान वापरतो म्हणजे जे सुपारीचं किंवा नागिणीचं किंवा त्याला अगदी विड्याचं पान देखील म्हटलं जातं, तर हे विड्याचं पान इथे घेतलेलं आहे। आता हे पान केसांसाठी एकदम उत्तम असं मानलं जातं आणि केस गळतीवर हे पान एखादी जादू असल्यासारखं काम करतं। आता तुमची जर केस गळती होत असेल, खूपच जास्त प्रमाणात केस गळत असतील किंवा विरळ झाले असतील आणि जर केसांची वाढ खुंटलेली असेल तर आणि केस गळतीची देखील वेगवेगळे कारण असू शकतात बरं का। आता ही कारण सांगायला गेलं की याची खूप मोठी अशी लिस्ट तयार होईल आणि व्हिडिओची त्यामुळे लेंथ देखील वाढेल। आता त्यामुळे इथे मी केस गळतीचे कारण सांगणार नाही। आता हे पान सहज तुम्हाला कुठेही भेटेल आणि या विड्याच्या पानामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, त्यामुळे याचा उपयोग केसांना मजबूत करण्यासाठी होतो। तसंच या पानांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि यामध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल हे घटक डोक्याच्या त्वचेला म्हणजेच आपल्या स्काल्पला पोषण देण्यासाठी मदत करते आणि त्यामुळे काय होतं, आपले जे स्काल्प आहे ना त्याला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तर हे इन्फेक्शन दूर करण्यासाठी हे पान मदत करतं आणि जर ते इन्फेक्शन या पानाने दूर झालं तर ते इन्फेक्शन कमी होऊन केसांची मुळं पक्की होतात आणि त्यामुळे केस गळती देखील दूर होते। तर आपण हे पान खाण्यासोबतच आपल्या केसांसाठी देखील याचा वापर करू शकतो। तर पहा, इथे मी 7 ते 8 ही विड्याची मस्त अशी फ्रेश पाने घेतलेली आहेत आणि शक्यतो ही पाने आपल्याला धुवूनच इथे वापरायची आहेत। आता ही पानं मी स्वच्छ पाण्यामध्ये मस्त अशी धुवून घेतल्यानंतर एका सुती कपड्याने पुसून घेतलेली आहेत। शक्यतो हा उपाय बनवण्यासाठी इथे फ्रेश पानांचाच वापर करायचा आहे। आता या पानांच्या देठाचा आपल्याला इथे वापर करायचा नाही, त्यामुळे काय करायचं आहे, एखाद्या चाकूने किंवा हाताने जरी ही पानाची देठं तोडली तरीही चालेल। आपल्या प्रत्येकाला काय वाटतं, आपले केस सुंदर असावेत आणि महिला काय करतात म्हणजे आपण काय करतो, अनेक प्रकारची ब्युटी प्रोडक्ट्स वापरतो, पण या नैसर्गिक उपायाने तुमच्या केसांची देखील चमक वाढून तुमची केस गळती कमी होण्यास सोबतच तुमचे केस लांब सडक, दाट आणि स्मूथ आणि सिल्की होण्यास मदत होते। यासाठी तुम्हाला जास्त कोणताही खर्च येणार नाही। तर पहा, इथे मी फक्त 5 रुपयाची ही पानं आणलेली आहेत। तर ही पानं तुम्ही हाताने देखील बारीक करू शकता किंवा एखाद्या चाकूच्या सहाय्याने देखील बारीक अशी ही पानं कट करून घ्यायची आहेत। हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ देखील लागत नाही आणि कमीत कमी खर्चामध्ये स्वस्तात मस्त हा उपाय आहे। केसांच्या लांबीनुसार इथे पानांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता आणि इथे पहा, चाकूच्या सहाय्याने ही पानं मी बारीक अशी कट करून घेतलेली आहेत आणि जास्त बारीक प्रमाणात देखील ही पानं कट करून घ्यायची नाही। तर चला आता आपल्याला इथे दुसरं साहित्य घ्यायचं आहे, ते अगदी आपल्या रोजच्या वापरातलं आहे। आता ही कट केलेली पानं आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊ। आता जे साहित्य आहे ते अगदी आपल्या रोजच्या वापरातलं आहे, ते आहे म्हणजे कढीपत्ता। आता हा कढीपत्ता आपण रोजच्या भाजीसाठी किंवा एखाद्या पदार्थामध्ये आपण फोडणीस घालतो। हा कढीपत्ता केसांच्या वाढीसाठी खूपच महत्त्वाचा असा घटक मानला जातो। आता हा कढीपत्ता साधारण 1 वाटी भरून इथे मी घेतलेला आहे आणि शक्यतो हा फ्रेशच आपल्याला कढीपत्ता वापरायचा आहे आणि हा कढीपत्ता घेतल्यानंतर 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नंतरच वापरायचा आहे, कारण की याच्यावर धूळ वगैरे असू शकते, त्यामुळे हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता कढीपत्ता मी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हा हातानेच तोडून या विड्याच्या पाण्यामध्ये टाकत आहे। आता तुम्हाला पाहिजे तर हा कढीपत्ता तुम्ही एखाद्या चाकूच्या सहाय्याने देखील कट करून घेऊ शकता। आता या कढीपत्त्यामध्ये देखील व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे काय होतं, केस वाढण्यास मदत होते आणि तुम्ही जर नियमितपणे केसांवर जर या कढीपत्त्याचा वापर केला तर केस गळणं कमी होऊन केस दाट, चमकदार बनतात आणि केसांची वाढ देखील मस्त अशी होते। आता सगळा कढीपत्ता हातानेच तोडून या मी विड्याच्या पानामध्ये टाकून दिलेला आहे। या दोनही साहित्याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त देखील करू शकता।
नंतर मिक्सरचं भांडं घेऊन हे दोनही पानं म्हणजेच हे विड्याचं पान आणि कढीपत्ता आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे। पण फिरून घेताना यामध्ये थोड्याशा प्रमाणात पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पाणी टाकताना याच्यात जास्त देखील पाणी टाकायचं नाही तर हे थोडंसं पातळ होऊ शकतं। आता हे मिक्सरला फिरून घेते। हे सर्व मिश्रण मिक्सरला फिरून घेतल्यानंतर हे एखाद्या वाटीमध्ये एखाद्या चाळणीच्या सहाय्याने किंवा एखाद्या सुती कपड्याच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण गाळून घेतल्यामुळे याच्यातला चोथा आणि हे पाणी वेगळं झालेलं आहे। तर आपलं इथे हे टोनर तयार झालेलं आहे। पण यामध्ये अजून आपल्याला 1 ते 2 साहित्य टाकायचं आहे। हे सर्व मिश्रण गाळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे। आता तुम्ही इथे खोबरेल तेल किंवा मोहरीचं तेल देखील किंवा इथे तुम्ही तिळाचं तेल देखील वापरू शकता। तर इथे मी साधारण 1 चमचा इथे हे तिळाचं तेल यामध्ये टाकणार आहे। आता हे जर तुम्ही तिळाचं तेल केसांना जर लावलं तर त्यामुळे काय होतं, केसांची वाढ चांगली होते आणि केस गळती थांबण्यास मदत होते। तुम्ही तेलाचं प्रमाण देखील इथे कमी जास्त करू शकता। साधारण इथे मी पाऊण ते 1 चमचा तेल यामध्ये टाकलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर 2 चमचे तेल देखील यामध्ये तुम्ही टाकू शकता। आणि नंतर यामध्ये मी 1 ई विटॅमिनची कॅप्सूल यामध्ये टाकणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे 2 देखील यामध्ये टाकू शकता। आता ही ई विटॅमिनची कॅप्सूल आपल्या केसांना खूप मजबूत, स्मूथ आणि सिल्की करण्यास मदत करते। तुम्ही जर नियमितपणे याचा जर वापर केला तर केस निरोगी राहण्यास मदत होते। कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन यामुळे होत नाही। आता केसवाढीसाठी आपला इथे हा रामबाण उपाय तयार झालेला आहे। यामुळे तुमचे केस लांब सडक, मजबूत, स्मूथ आणि सिल्की होण्यास मदत होईल। तुमच्या केसांचे कोणतेही प्रॉब्लेम्स असो यामुळे दूर होतील। साधारण हा उपाय बनवल्यानंतर तुम्ही आठवड्यातून 2दा हा केसांच्या मुळाशी लावू शकता। त्यामुळे काय होईल, केस गळती नक्कीच कमी होऊन केसांची वाढ देखील भरपूर होईल। हा प्रयोग तुम्ही तुमच्या केसांवर नियमितपणे 2 महिने करा। 2 महिन्यांमध्ये तुम्हाला केस 10 पटीने वाढलेले दिसतील। हा उपाय बनवण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे, जास्त काही खर्च येणार नाही। या विड्याच्या पानाचं आपण टोनर इथे बनवलेलं आहे। सारख्याच पद्धतीने आपण या विड्याच्या पानाचं देखील तेल देखील बनवू शकतो। पण हा तेलाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच नेक्स्ट टाइम शेअर करेल। हा स्वस्तात मस्त तुम्हाला उपाय आवडला असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा आणि उपाय बनवल्यानंतर तुमच्या केसांमध्ये काय फरक झाला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा।